signals once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear. चला बाबा, लय डोकंदुखी आहे बाबा. शाळेतनं आलो घरी आणि घरी आलो की चुगलो की लगेच एक्स्ट्रा क्लास. मला मम्मी म्हणते की एक्स्ट्रा क्लासला जायचं तुला काय येत नाही, नुसता मट्ट आहे तू. काय डोकं फिरते सारखं सारखं. शाळेत काय शिकवते ती पण काय कळत नाही. आणि शिकडून मॅडम बी काय शिकवते ती बी काय डोक्यात बसत नाही. डोकं फिरतंय माझं तर नुसतं डोकं फिरतंय, काय नाही मला काय समजतच नाही. जाऊन दे, येतं नुसतं म्हणणार असं. तुला येतं का? येतं म्हणणार. येऊ नाही तर नाही येऊ, गेलो बघ. तुला घेतली वय घेतली, हा घेतली एक्स्ट्रा क्लासची वय. मॅडम लय 12 वाढायची आहे, नाही तर मला मारलं मग. हा चला बाबा, एक्स्ट्रा क्लासला जाऊ द्या. देवाचं मंदिर आहे बाबा, देवाच्या मंदिराला पाया पडू आपण बाबा, म्हणजे मला देव बुद्धी तरी देईल बाबा. देवा देवा नमस्कार देवा, मला चांगली बुद्धी दे, आणि मला बुद्धी नाही दिली तर बुंदी तरी दे देवा. तुला तुला मग मी एक अर्धा नारळ तरी फोडीन 100%, आणि मला चांगल्या मार्काने पास पण कर बर का देवा. ठीक आहे देवा, चल जातो आता मी. एक्स्ट्रा क्लास आहे, उशीर झाला म्हणजे लय मॅडम मारल मला. चला मॅडम बसली राव. मॅडम येऊ का? तू आज एवढा लेट का? आव बरोबर आलो होतो की, पण ते रस्त्यात काय झालं, रस्त्यात एक आडवं पोरग आलं आणि ते सायकल वरनं खाली पडलं अहो. आणि मग त्याला मी काय केलं, हा सायकल वरनं पडल्यामुळं मी त्याला उचललं, त्याला थोडीशी मदत केली मॅडम, त्यामुळं उशीर झाला. बरं असं ये, बस इथे बस. आठवते ना का अभ्यास शिकवला होता, केलास का? होमवर्क पूर्ण केलास का तू? मॅडम काल होमवर्क दिला होता हे. तुला म्हणलं होतं कर म्हणून, का नाही केलास तू? मॅडम अहो शाळेतलाच अभ्यास एवढे देते ते, मला ते तुमचा अभ्यासच मग लक्षात राहत नाही. बरं असेल, आज तुला शिकवलं. मॅडम रागवू नका तू. चल आज ना मी तुला समज शिकवते, तुला धडा शिकवते आज. थांब, तुला अभ्यास करायला नको ना, तर काय शिकवू तुला? मॅडम बोल. ती काल काय दिलं होतं हो, तुम्ही सांगितलं होतं मला. काल तुला एवढं आठवत नाही काय दिलं होतं? मला मॅडम काय झालंय माहिती आहे का, शाळेत पण लय शिकवते ती अहो, आणि शाळेत पण एवढा अभ्यास देते ती या की ती मला काय समजतच नाही. आणि पुन्हा घरी यायचं आणि घरी आलं की जेवायचं, गप्पा 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 खायचं, आणि पुन्हा आलं की लगेच मग एक्स्ट्रा क्लास. अवघड आहे ह्या पोराचं. आता मी शिकवते ना तिथे तू लक्ष दे, टाइम वेस्ट नको करू. काल मी स्वर आणि व्यंजन शिकवलं होतं, केलंस का पाठ? तुला म्हणलं होतं तोंडी पाठ करायचं. केलं मी पाठ केलं. स्वर आणि व्यंजन बोलून दाखव. शोर आणि व्यंजन. अरे असं नाही बोलायचं, स्वर आणि व्यंजन क ख ग घ आणि अ आ इ ते म्हणते मी. ते म्हणताय का मॅडम? अरे स्वर आणि व्यंजन बोलून दाखव की. मॅडम माझी चेन आहे का नाही, ती चेन माझी खराब झाली या. हा मग ते घरी जाऊन तुझ्या पप्पाला चेक करायला लाव. आधी इथे लक्ष दे. मला स्वर आणि व्यंजन बोलून दाखव. मला मम्मी म्हणते की बॅग नीट वापरत नाही तू. स्वर आणि व्यंजन बोलून दाखव. घे बोलून दाखव. स्वर आणि व्यंजन. स्वर आणि व्यंजन. अरे स्वर आणि व्यंजन. अरे बाबा हे बोलून दाखव. अ आ इ ई उ ऊ ए. दाखवतो की मॅडम, दाखवतो. हा ते सगळं बोलून दाखव. क ख
ग घ ढ हा ढ ढ मध्येच कुठे म आलं? अरे राहू देत मी तुला दुसरंच काहीतरी शिकवते. तुझ्या डोक्यात शिरणारच नाही. आणि स्वरला व्यंजन बनवून टाकलं आणि व्यंजनला स्वर बनवून टाकलं. असू देत तू. क ख क कला कनका कला पहिली वेलांटी कला दुसरी वेलांटी ते सगळं शिक. ठीक आहे. पुस्तक काढ तुझं. पुस्तक कुठं आहे? पुस्तक पुस्तक पण आता काढायला लावायचं ह्याला. आणलंय मला वाटलं आणलं का नाही. हा हो का मॅडम आणलंय. हा ठीक आहे. आता ना तू एक काम कर आधी. मॅडम ही सुधाचं पुस्तक आणलं मी. मग माझ्या शेजारी बसते ना सुधा तिथं अरे? पुस्तक आलं. कुठली सुद्धा कोण सुद्धा? अहो मॅडम माझ्या बरोबर शाळेत आहे ना माझ्या वर्गात सुद्धा तिचंच पुस्तक आलं ही. तू तिचं पुस्तक तुझ्या ह्याच्यात कशाला टाकलं? मग तिने माझं नेलं म्हणल्या. अरे तू जरा एडा आहेस का रे? हे सुधाचं पुस्तक नाहीये, हे नाव आहे पुस्तकाला. दाखव बरं. स्नेहबंध आहे ते स्नेहबंध. मला सुधा वाटलं नाही. सुधाच आहे मला वाटलं. कसला पोरगा आहे. ठीक आहे चल आता टाइम वेस्ट करू नको. पटपन वाच. नाही तर एक काम कर. हा ते पुस्तक ठेव साईडला. आता ना मी तुला समज शिकवते. चल 2 = 2 किती झालं ते सांग. 2 आणि 2 का मॅडम? हा 2 आणि 2 किती झालं ते सांग. मिळवायचे त्या दोघांना. 2 आणि 2 मॅडम त्याच्यात ऑप्शन काय आहे का? अरे बाबा त्याला ऑप्शन नसतं. इतकंच आन्सर आहे. ते लहान पोराला सुद्धा कळेल. बोलून दाखव लवकर. 2 आणि 2 किती? नुसतं डोकं खातो. 2 आणि 2 मॅडम 2 इकडे एक 2 इकडे एक 2 हा 2 आणि 2 हा किती? इकडे 2 हा आणि इकडे 2 हा 2 आणि 2 22. अरे 22 नाही रे बाळा. अरे गोट्या काय रे तू. अरे 2 आणि 2 असतं ते. 22 नाही होत रे. 2 आणि 2 4 असतं. 2 आणि 2 4 असते. हो मला वाटलं 2 इकडं 2 इकडं 2 आणि 2 मिळून 22 असं. नाही रे. त्याला दुसरं समजतं. असे मी तुला नीट समजून सांगते. 2 + 2 म्हणजे 2 + 2 4 झालं का नाही. इथले 2 पकड आणि तिथले 2 पकड. किती झाले? बोलून दाखव किती झाले. 22. जाऊ दे. तुला तर काही कळणार नाहीये त्यातलं. मी तुला पोयम शिकवते. काढ दुसरं पुस्तक काढ. तुला लिहिला देते. मॅडम तुम्ही काय सांगता ती माझ्या डोक्यातच बसत नाही हो. काय कुठली काय सांगता काय समजत नाही मला. तू आधी पुस्तक काढ आणि ते सांगते ते लिही. पेन काढ. काय काढ. लिहायचे नाही का तुला? मॅडम सरळ ठेव. मॅडम ही चेन माझी खराब झाली बरं का. बघा ही चेन खराब झाली माझी. चेन तर टाकटीप आहे पण नाटकं नको का करायला. मॅडम खरंच ही खराब झाली आहे. मला बॅग नवीन घेता का मॅडम? ते जाऊ देत. ते नंतर ना बघायला. तुझी बॅग काही खराब नाही झालेली. खराब तुझ्या झाली. आई-बाबांना सांग. खराब झाली बॅग ती. कुठली माणसं नाही ते घेऊन येतात ट्युशनला. तुझे 2 तास ट्युशन घेतील तरी काही डोक्यात शिरत मग नाही. आमची मम्मी देते ना तुम्हाला एक्स्ट्रा क्लासचे पैसे जास्त. जसं की मी सांगितलं. आता तू नको. तुला सम मध्ये प्रॉब्लेम आहे ना. लिही तुझं नंतर ना. हे पण बुक बाजूला ठेव. आता मी तुला मॅडम शी माझं पुस्तक आहे. माझं पुस्तक घेत आहे. नाही रे ते माझं पुस्तक आहे. हे तुझं पुस्तक आहे. बघ इथे. हे तुझं पुस्तक आहे. ते इकडे ते लवकर. चल असू देत. आता ना मी तुला सम शिकवते. ठीक आहे. तुला सम मध्ये प्रॉब्लेम आहे ना. अरे चेन वरनं हात काढ रे. तू मॅडम शिकवते. माझी चेन खराब झाली आहे. चेन खराब झाली तुझी. ती चेन खराब म्हणजे उघडत नाही नीट. दे काकू. हे काय काय हे. लक्ष दे ना तू. ते घरी गेल्यावर बघायचं. इथे आता शिकवते ना. लक्ष कुठे द्यायचं. शिकण्यावर. पुस्तकावर. हा पुस्तकावर नाही पुस्तकावर. ठीक आहे. आता मी तुला मॅथ्स शिकवते. चला हे बघ. आता ना
आंबा. आंबा. मॅडम मला लय आंबा आवडतो. हा मग आता खाणार आहे का? मला द्या. नाही तुला इथं सम शिकवायचं ना, तुझं लक्ष दे. हे किती आंबे आहेत? 2 बरोबर. 2 आणि मी तुला आधी सांगितलं होतं तुझ्याकडे 2 आणि 2 आंबे किती झाले? हे 2 आणि आधीचे 2 किती झाले सांग बरं. मॅडम ती पिशवी चालली वाऱ्यानं. हे आंबे आठ ठेवते. हो ठेवा आणि द्या मला आता 2. तुम्ही म्हणला की 2 आंबे देते. देत नाही तुला सम शिकवते, नंतर ना देते ते जाऊ देत. आता सांग. आता द्या. चुप बसा तू. हा बर. हे बघ हे 2 आंबे हा. आणि आधीचे 2 आंबे किती झाले? हे 2 आंबे हा आणि आधीचे 2 आंबे मला दिलेले ते. हा हा ते आधीचे दिलेले तुला. हा 2 आणि हे 2. हा किती झाले? 5 आंबे झाले. 5 आंबे. 5 कसं काय? 5 आंबे तर मी सांगितले नाही. तू जरा येडायस का रे? 5 आंबे कसे झाले? मॅडम 5 आंबे तुम्ही हे 2 आंबे दिले. हे तुम्ही दिलेले 2 आंबे हा. आणि आधीचे 2 आंबे हा आणि मी काल तुमच्या पिशवीतून अजून एक आंबा चोरला होता. मग 5 आंबे झाले. त्या पिशवीतून चोरला होता मी एक आंबा. तुम्हाला दाखवू का? कुठं आहे? बघा. दे इकडं तो आंबा. दे इकडं. शिकायला येतो ना मग शिकण्यावर लक्ष दे ना. घरी जाऊन काय मम्मी पप्पा काय आणत नाही का तुला? आणतात मॅडम पण काय आता लय मला आंबा आवडतो म्हणून. तुला आंबा भेटणार नाही. आंबा चोरी का केला? इथे मी तुला सम शिकवते ना. मग लक्ष कुठे समकडे केलं? आंबाकडे लक्ष. आंबाकडे लक्ष देतोय तू. घरी जाऊन खायचं आंबा. इथे काय नाही काढायचं. चल आता उद्या 2 तास नाही आता अजून 3 तास मी तुझा अभ्यास वाढवणार. घे तुला हे असं करायचं ना अजून तुला सम वाढवणार. आणि आता ना तुझं मी काहीतरी करूच नाही शकत. आता जे काय करायचं ते देवच करेल. मी काही नाही करू शकत. मग देव करू शकतोय मॅडम तर मला क्लासला कशाला एक्स्ट्रा क्लासला बोलावताय? अरे म्हणजे तुला बुद्धी कोण आणेल? देवच आणेल ना. अहो बरोबर आहे बुद्धी देवच आणेल पण मग त्या देवालाच बोलवा एक्स्ट्रा क्लासला. देवालाच बोलवा. आता तुला शिकायची गरज आहे. देवाला नाही. देवाला सगळं कळतं. जाऊ. चल जा आता. नुसतं डोकं खातो. 2 तास शिकवायला म्हणजे देवाला सुट्टी ना. पूर्ण दिवसाभर शिकवायला सुट्टी जातो लागते. मॅडम जा. मी.